नमस्कार मित्रांनो, मी श्री UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान, महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. BA भाग 1 सेमिस्टर 2 विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती पेपर नंबर 2 या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2018. जून 2018 पासून विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या विषयाच्या अभ्यासक्रमाचा आपल्याला परिचय झालेला आहे आणि यामध्ये 4 मॉड्यूल्स आहेत. मॉड्यूल फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. मॉड्यूल सेकंड मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती याचं भाषांतर आपण मित्रांनो संदेशवहनाची साधने आणि माहिती तंत्रज्ञान असं केलेलं आहे. मॉड्यूल थर्ड सायन्स टेक्नॉलॉजी इन स्पेस रिसर्च, अवकाश संशोधनामधील विज्ञान आणि तंत्रज्ञान. आणि शेवटी सायन्स टेक्नॉलॉजी इन इंडियाज डिफेन्स अँड ओशियन रिसर्च, भारतीय संरक्षण व सागर संशोधनामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान. यापैकी पहिला जे टॉपिक किंवा मॉड्यूल आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि दुसऱ्या मॉड्यूलचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत, संदेशवहनाची साधने आणि माहिती तंत्रज्ञान. मित्रांनो, मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, ओरिजिन, डेव्हलपमेंट and importance of computer network, internet, computer viruses, information technology या सर्व गोष्टींचा अभ्यास या प्रकरणामध्ये आहे. यापैकी अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या 2 मुद्द्यांचा आपण अभ्यास पूर्ण करून ओरिजिन, डेव्हलपमेंट आणि इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटर या मुद्द्याच्या आपण शेवटी पोहोचलो आहोत. आणि आतापर्यंत आपण मित्रांनो संदेशवहनाचा अर्थ, संदेशवहनाच्या व्याख्या, संदेशवहनाची वैशिष्ट्ये, संदेशवहनाचे किंवा संपर्काचे घटक, संदेशवहनाच्या पद्धती, संदेशवहनातील क्रांती, माहिती तंत्रज्ञान, संगणकाचा उदय आणि विकास, संगणकाचा उदय आणि विकासामध्ये प्रमुख असणाऱ्या 4 पिढ्या, संगणकाचा उदय आणि विकासामध्ये संगणकाचे प्रकार आणि संगणकाची प्रमुख वैशिष्ट्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण संगणकाचे महत्त्व अभ्यासत आहोत. त्यामध्ये दूरध्वनी, दूरध्वनी किंवा मोबाईल ध्वनीमधील महत्त्व आपण अभ्यासल्यानंतर वाहतुकीमधील महत्त्व आपण अभ्यासलं. त्यानंतर बँका व विमा कंपन्यांमधील जे महत्त्व आहे ते महत्त्व सुद्धा इथं आपण थोडक्यात समजून घेण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळचं बँकिंग क्षेत्र आणि आजचं असणारं बँकिंग क्षेत्र हे खूप बदललेलं आहे. आज तुम्ही तुमच्या हातात असणाऱ्या मोबाईल फोनमधून सुद्धा बँकेतल्या बऱ्याच गोष्टी करू शकता. उदाहरणार्थ तुमचा बॅलन्स किती आहे पाहू शकता किंवा बँकिंग क्षेत्राशी संलग्न असणारे किंवा बँकिंग क्षेत्रातील सेवेला मदत करणारे गुगल पे, फोन पे सारख्या ॲपमधून तुम्ही तुमच्या मित्रांना, सगळ्या सोयऱ्यांना, नातेवाईकांना पैसे पाठवू शकता, पैसे त्यांच्याकडून घेऊ शकता. याला नेट बँकिंग सुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंबहुना मित्रांनो अनेक गोष्टी ज्या आहेत बँक व विमा कंपन्यांच्या संदर्भातील ह्या
किंबहुना आपण असं म्हटलं तरी चालेल की 100% गोष्टी ह्या संगणकाद्वारे आज होत आहेत. पूर्वी आपण बँकेमध्ये गेलो तर आपल्याला पाहायला मिळायचं बँकेत गेल्यानंतर की आपला अकाउंट नंबर सांगायचा किंवा पासबुक घेऊन जायचं, तिथं स्लिप लागायची, चेक लागायचा, ती स्लिपवरती आपण अमाऊंट लिहिणार, ती आपण समोरच्या क्लार्कला देणार, तो क्लार्क मोठंच्या मोठं रजिस्टर काढायचा, त्या रजिस्टरमधून आपले असणारं जे काही त्याला खातावण्या म्हणा आणखीन काही म्हणा त्यातून आपलं असणारं अकाउंट काढायचा, आपल्या अकाउंटवरचा बॅलन्स तो बघायचा, त्या असणाऱ्या पासबुकवरती त्याची नोंदी करायच्या, ते स्लिप तो काय करायचा बरोबर आहे नाही तपासायचा, सही बरोबर आहे नाही तपासायचा, आणि ते मोठंच्या मोठं रजिस्टर पासबुक आणि ती सही केलेली स्लिप मित्रांनो त्याच्या पाठीमागे एक पासिंग ऑफिसर बसलेला असायचा, त्याच्याकडं तो पाठवायचा आणि नंतर मग ती स्लिप किंवा पासबुक कॅश विभागात जायचं, कॅशियरकडे जायचं आणि नंतर मित्रांनो आपल्याला अमाऊंट मिळायची. आज मित्रांनो आपण बघतो की घरातल्या घरातच ही सगळी कामं आपण करू लागलोय, किंबहुना बँकेत जावंच लागल्या मोठ्या रकमांच्यासाठी तुम्हाला, तरी सुद्धा तिथं काही फारसा वेळ लागतोच असं नाहीये. कारण त्या ठिकाणचा असणारा क्लार्क किंवा त्या ठिकाणी असणारे पासिंग ऑफिसर, त्या ठिकाणी असणारे कॅशियर, त्या ठिकाणी असणारे जे काही बँकेचे मॅनेजर, ह्यांचे सगळ्यांचे फोन एकमेकांशी संगणक एकमेकांशी संलग्न आहेत आणि त्यांना आपल्या अकाउंटवरच्या सर्वांनाच आपल्या अकाउंटवरच्या जे काही घडामोडी आहेत ते सर्वांना दिसतात, ते पाहतात, तपासू शकतात आणि या सर्व गोष्टी संगणकामार्फत काही सेकंदामध्ये होतात आणि आपल्याला पैसे सुद्धा त्या ठिकाणी जलदरित्या मिळू शकतात. हे बँकिंग क्षेत्रातील ही संगणकाचे आपण गोष्ट पाहिल्यानंतर विमा कंपन्या सुद्धा यामध्ये काही पाठीमागं आहेत असं नाही. विमा कंपन्यांनी सुद्धा संपूर्ण विमा जी कंपनी आहे ही कंपनी कॉम्प्युटराइज्ड करून सोडलेली आहे सर्व कार्य. मग ते विमाधारक पहिल्यांदा विमा घेणार असेल किंबहुना मध्यंतरीच्या काळामध्ये त्याने भरलेली इन्स्टॉलमेंटची त्याला माहिती पाहिजे असेल किंवा पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्याला मिळणारे लाभ असतील, या सर्व गोष्टींची घडामोडी आकडेमोड मित्रांनो ती विमा कंपनी सुद्धा संगणकाच्या साहाय्यानंच या सर्व गोष्टी करत असते. त्यानंतर आपण उद्योगधंद्यामधील संगणकाचं महत्त्व. उद्योगधंद्यामध्ये अनेक कामगार असतात, त्या कामगारांचे असणारे पगार असतात, त्यांच्या सुट्ट्या असतात, त्यांच्या रजा असतात, या सर्व गोष्टींच्या नोंदी मित्रांनो संगणकच करत असतो. किंबहुना त्या उद्योगधंद्यासाठी लागणारं जे काही परचेसिंग काही असतं, कच्चा माल खरेदी करायचा असतो आणि तो कच्चा मालाची जी काही नोंदी त्याचे असणारे व्यवहार ह्या सर्व संगणकामार्फतच होत असतात. शिवाय तयार झालेला पक्का माल आहे, त्या पक्क्या मालाला विविध ठिकाणी बाजारपेठेत पोहोचवणं, कोणत्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी त्याचा पुरवठा करणं, त्याच्या नोंदी ठेवणं, हे सर्व कार्य उद्योगधंद्यामध्ये संगणकच करत आहे. याशिवाय मित्रांनो उद्योगधंद्यामध्ये असणारी जी काही अनेक मशिनरी आहेत, या मशिनरी सुद्धा आज त्या मशिनरी स्वयंचलित झालेल्या आहेत, ज्याला तुम्ही ऑटोमॅटिक असं म्हणता. आणि ह्या ऑटोमॅटिक किंवा स्वयंचलित होण्याच्या पाठीमागं अत्यंत महत्त्वाचा रोल हा संगणकाचा आहे, हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. मग ती मोठी असणारी CNC मशीन असेल किंवा आणखीन काही छोटेसे काही सॉफ्टवेअर असतील किंवा प्रोग्राम असतील, या साह्यानं मित्रांनो पूर्वी जे काम व्हायचं त्यापेक्षा जलद गतीनं काम होतं आणि अत्यंत दर्जेदार असं काम हा संगणकाच्या साह्यानं या उद्योगधंद्यामध्ये होतं. काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. अनेक लोकांचं काम या संगणकयुक्त अशी जी काही मशिनरी आहे या मशिनरीच्या साह्यानं 1-2 कामगारच करू लागले आणि बाकीचे कामगार मित्रांनो बेकार झाले. हा सुद्धा त्या संगणकाच्या
जी दुसरी बाजू आहे ही दुसरी बाजू आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो उद्योगधंद्यांच्या क्षेत्रामध्ये संगणक हा काय करतो, कार्यरत झालेला आहे. अनेक अनेक बाबतीमध्ये याचा नामोल्लेख करून आणि अधिक वेळ आपण आपल्याकडं नाही आहे, परंतु तुम्हाला निश्चितपणे या जे ॲटोमॅटिक जी काही मशिनरी किंवा ॲटोमॅटिक उद्योगधंदे आपण आपल्या परिसरातले पाहत आहात, आपण समजून घेत आहात आणि त्यातून कसा संगणकाचा जो काही महत्त्व आहे किंवा रोल आहे किंवा भूमिका आहे ही आपल्याला कळाली आहे. तेव्हा मित्रांनो आपण उद्योगधंद्यामध्ये सुद्धा संगणकाचं जे महत्त्व आहे हे अनन्यसाधारण आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यानंतर संगणक जो कार्यरत तो झालेला आहे तो वैदिक शास्त्रामध्ये. विशेषतः आपण हृदयाचं जी काही कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी, आपल्या असणारं जे काही संपूर्ण रक्ताभिसरणाचं कार्य व्यवस्थित होतंय नाही होतंय हे समजून घेण्यासाठी संगणकाचा वापर होतोय. याचबरोबर आपले जे काही मानवी मेंदू आहे या मेंदूची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी किंवा आपला मेंदू व्यवस्थितरित्या कार्य करीत आहे नाही, त्याच्यामध्ये काही बिघाड झालेला आहे नाही, या सर्व गोष्टीसाठी सुद्धा संगणक मित्रांनो कार्यरत आहे वैदिक शास्त्रामध्ये. याशिवाय मित्रांनो दाताचे जे डॉक्टर आहेत त्या दातांचे डॉक्टर जे काही रूट कॅनॉल आपण म्हणतो किंवा कीड कुठंपर्यंत लागलेली आहे, कुठंपर्यंत रूट कॅनॉल करायचा आहे, या सगळ्या गोष्टी ते वैदिक शास्त्रामध्ये ज्याला आपण हायब्रिड संगणक हा प्रकार पाहिला, त्या हायब्रिड संगणकाच्या द्वारे हे सर्व कार्य होत असतं. तर तो असणारा वैद्य किंवा तो असणारा डेंटिस्ट आपल्या असणाऱ्या जे काही ग्राहक आहे किंवा जो पेशंट आहे त्या पेशंटला त्याच्या असणाऱ्या दाताची जी काही स्थिती आहे, कंडिशन आहे, हा संगणकाच्या साहाय्यानं समजावून सांगतो. अत्यंत कमीत कमी वेळामध्ये तो काय करतो, या संगणकाच्या द्वारा जी काही एक्सरे सारखे जी काही मशिनरी आहे ते मशिनरी चालवून तो कमीत कमी काळामध्ये तो डेंटिस्ट काय करतो की त्या असणाऱ्या पेशंटच्या दातांची स्थिती समजून घेण्यासाठी एक्सरे सुद्धा काढतो. त्या एक्सरे काढण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा मित्रांनो हा संगणकाचा जी काही भूमिका आहे ती भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तर अशा प्रकारे वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा संगणक. याशिवाय अत्यंत मी फक्त तुम्हाला मेंदू सांगितलं किंवा रक्ताभिसरण सांगितलं किंवा दातांच्या संदर्भात सांगितलं, अनेक जेवढे वैदिक शास्त्रामध्ये स्पेशलायझेशन आहेत त्या सर्व स्पेशलायझेशनमध्ये आज संगणकाचा रोल, संगणकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, हे तुम्ही समजून घ्या. उदाहरणार्थ मातेच्या उदरामध्ये वाढणारं बाळ, त्या बाळाच्या असणारे विविध असणाऱ्या अवस्था, ते बाळाचं असणारं सदृढपणा किंवा बाळाचं असणारं निकोपपणा किंवा बाळाचं असणारं त्या आईच्या उदरातील काही जर दोष असतील तर ते दोष, या सगळ्या गोष्टी संगणकाच्या साहाय्यानं आज आपल्याला कळू लागलेल्या आहेत. त्याला आपण हायब्रिड संगणक असं म्हणतो. मग त्यासाठी अनेक असणारी जी काही सॉफ्टवेअर किंवा अनेक असणारी इतर उपकरणं यांचाही त्या ठिकाणी आधार घेतला जातो आणि संयुक्तरित्या हात मिळवणी त्या उपकरणांशी करून हा संगणक आपल्या स्क्रीनवरती माहिती सांगत असतो. याचबरोबर पहा मित्रांनो अनेक इतरही क्षेत्र आहेत की जसं काही MRI सारखे आपण गोष्टी करतो. संपूर्ण जी काही बॉडी आहे ती बॉडी स्कॅन करण्याचं काम सुद्धा आपण करतो. तर ह्या बॉडी स्कॅनमध्ये सुद्धा आपल्याला जे काही गुंतागुंती आहेत शरीरामधील त्या शरीरामधील कळू शकतात, समजू शकतात. आणि ते बॉडी स्कॅन करणारी जी काही मशीन आहे त्या मशीन आणि तो असणारं संगणक यांचं असणारं संयुक्त असणारं कार्य आणि या कार्यामुळं आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये ही सर्व माहिती प्राप्त होतेच. शिवाय डॉक्टर सुद्धा आपल्या असणाऱ्या पेशंटला सहजरित्या या असणाऱ्या स्कॅनिंगच्या रिपोर्टमध्ये जर काही दोष असतील तर ते दोष समजावून सांगण्यासाठी सुद्धा मित्रांनो ते काय करत आहेत की संगणकाचाच वापर करतात किंवा संगणकाची मदत घेत आहेत. अशा प्रकारे वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा संगणक खूप ब्रँचेसमध्ये त्याचं महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. याचबरोबर जे ऑर्थोपेडिक डॉक्टर असतात, हाडांचे डॉक्टर असतात, जेव्हा आपण पडतो, अपघात होतो, तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा ते एक्सरे काढतात. तर एक्सरे आणि काढण्याचं मशीन आणि संगणक हे एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्याच्या साहाय्यानं मित्रांनो आपल्याला लगेच आपल्या स्क्रीनवरती
किंवा डॉक्टरांच्या स्क्रीनवरती आपण आपल्या हाडांना किती इजा झालेली आहे नाही या सर्व गोष्टी लगेच समजतायत. संपूर्ण आपल्याला बॉडीमधील असणारी जी काही अस्थी आहेत यांची झीज झालेली आहे नाही, मणके जाग्यावरती आहेत नाहीत, या सगळ्या गोष्टी मित्रांनो वैदिक शास्त्रानं जी काही हायब्रिड संगणकाची मदत घेतलेली आहे त्यामुळं आपल्याला कळू शकतात. अशा अनेक गोष्टींमध्ये वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा संगणकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचबरोबर प्रयोगशाळा ज्या आहेत, विविध प्रकारच्या प्रयोगशाळांमधून विविध प्रकारचं जे काही संशोधन चालू असतं त्या संशोधनाच्या कार्यामध्ये पूर्वीचं काय संशोधन झालेलं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीवरती संशोधन झालेलं आहे, ते किती खोलवरती झालेलं आहे, का वरवरती झालेलं आहे. काही गोष्टीमध्ये संगणकाच्या साहाय्याने आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो की काही गोष्टीमध्ये संगणकाच्या साहाय्याने समजतील आपल्याला की या गोष्टीवरती रिसर्च झालेला आहे, तर या गोष्टीवरती रिसर्च होणं अजून बाकी आहे. या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला संगणक काय करतो की अत्यंत मार्गदर्शन करत असतो. हे सुद्धा प्रयोगशाळेतील संगणकाची भूमिका आहे. याशिवाय मित्रांनो प्रयोगशाळेतील जी काही विविध इन्स्ट्रुमेंट आहेत ते कधी खरेदी केली, किती पैशाला खरेदी केली, कुठून खरेदी केली, ते कधी एक्सपायर होणार आहेत, कधी संपणार आहेत, त्याला या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला संगणकाच्या साहाय्याने कळू शकतात. इथे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे प्रयोगशाळेमध्ये सुस्थितीत आहे नाही किंवा प्रयोगशाळेतून बाहेर गेलेला आहे नाही, या सर्व गोष्टींच्या नोंदी मित्रांनो संगणकाच्या साहाय्याने प्रयोगशाळेमध्ये मोठ्या मोठ्या प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींची नोंद मित्रांनो असते. याच शिवाय की इतरही गोष्टी आहेत की जसं प्रयोगशाळेतील कर्मचारी आहेत किंवा वैदिक शास्त्रातील आपण वैदिक शास्त्र आत्ताच पाहिलं त्याच्यामधले जे काही डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी त्यांचे असणारे त्यांचे असणारे पगार, त्यांचे असणारे कामाचा कालावधी, त्यांचे असणारे रजा, त्यांचे असणारे फंड, या सर्वांच्या नोंदी सुद्धा मित्रांनो संगणकच करत असतो. याचबरोबर खनिज तेल उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा जो काही संगणक आहे हा संगणक अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे की कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये खनिज तेलाचे साठे उपलब्ध आहेत, ते साठे किती आहेत आणि त्या साठ्यांचा किती वापर झालेला आहे, अद्याप किती साठे शिल्लक आहेत, या सर्व गोष्टींच्या नोंदी मित्रांनो खनिज तेल उत्पादन क्षेत्रामध्ये घडत असतात. आणि या सर्व नोंदी घडत असताना अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका कोण निभावत असेल तर तो संगणक निभावतो. याशिवाय आत्ताच आपण किंवा प्रत्येक क्षेत्रातील जसं कर्मचाऱ्यांच्या पगार किंवा सुट्ट्या किंवा रजा किंवा बोनस किंवा मित्रांनो इतर ज्या काही नोंदी आहेत, फंड, या सर्व गोष्टी सुद्धा खाणकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुद्धा मित्रांनो या सर्व गोष्टी संगणकाच्या साहाय्याने होत असतात. याशिवाय संगणक क्षेत्रातील दररोजचं किती उत्पादन आहे आणि या उत्पादनावरती जर प्रक्रिया करण्यासाठी हे उत्पादन किती पाठवलं किंवा प्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा पक्क्या मालामध्ये किती उत्पादन झालं, या सर्व गोष्टींचं मित्रांनो काय असतात, नोंदी असतात. कच्चं खनिज तेल, पक्क खनिज तेल. तेव्हा हे खनिज तेल आपण भरत असतो तेव्हा मोठमोठ्या टँकर्स तिथं जाऊन उभा राहतात. मग ते टँकर किती लिटरचा आहे हे आपल्याला त्या ड्रायव्हरला विचारून चालणार आहे का, तो ड्रायव्हर खरं सांगणार आहे का, अशा अनेक प्रश्न पूर्वी होते. परंतु आज मित्रांनो हे निश्चित झालेलं आहे की तो टँकरमध्ये किती खनिज तेल भरायचं यासाठी जसं पेट्रोल पंपावरती आपण पाहतो की किती लिटर आपण तेल घेतलं हे आपल्याला कळतं, तशाच प्रकारे त्या टँकरमध्ये किती खनिज तेल मावलं, किती सामावलं याच्या नोंदी सुद्धा संगणक मित्रांनो करत असतं. अशा प्रकारे संगणक खनिज तेल उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका निभावत असतो. याशिवाय भविष्य काळासाठी जे काही खनिज तेलाचे साठे किती उपलब्ध आहेत यासारख्या गोष्टीवरती सुद्धा अभ्यास करताना, चर्चा करताना पाठीमागची सर्व आकडेवारी सुद्धा संगणक आपल्याला उपलब्ध करून देत असतो. याशिवाय मित्रांनो अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा संगणकाची जी काही भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. अवकाश कशाला म्हणायचं या संदर्भात ही वारंवार आपण चर्चा केलेली आहे. आपण पाहिलेलं आहे की मित्रांनो की विशेषतः पृथ्वी आहे आणि पृथ्वीचं जे काही गुरुत्वाकर्षणामुळं पृथ्वीच्या सभोवताली वातावरण आहे आणि या वातावरणाच्या बाहेर अवकाश आहे आणि या असणाऱ्या अवकाशासंदर्भातील जे काही संशोधन आहे किंवा या असणाऱ्या वातावरणासंदर्भातील संशोधन आहे
या संशोधनामध्ये सुद्धा मित्रांनो संगणकाची जी काही भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. की उदाहरणार्थ आपण वातावरणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी आपण पाठीमागच्या क्लासमध्ये सुद्धा अचूकतेच्या संदर्भात आपण अभ्यास करत असताना हे उदाहरण दिलं होतं की त्या ठिकाणी असणारा जो काही प्रचंड असणारा जो काही डेटा आहे किंवा माहिती आहे त्या माहितीचं संकलन, त्या माहितीवरती प्रक्रिया आणि त्या माहितीतून निष्कर्ष या सर्व गोष्टी मित्रांनो संगणक करत असतो. त्याचबरोबर जी काही अवकाश आहे हे अवकाश खूप मोठा आहे, अनंत आहे. या अवकाशाला असीमित अवकाश आहे आणि या असीमित अवकाशाचं संशोधनाचं जी काही कार्य चालू असतं त्यामध्ये सुद्धा संगणक जो आहे हा संगणक अत्यंत महत्त्वाच्या भूमिका निभावत असतो. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. उदाहरण सांगायचं जर झालं तर मित्रांनो सांगता येतं या अवकाशाचा पसारा किती मोठा आहे. या संदर्भात आपल्याला माहिती सांगायची झाली तर आपल्याला ही माहिती सांगता येते. उदाहरणार्थ मित्रांनो आपले एक अवकाश शास्त्रज्ञ आहेत जयंत नारळीकर. हे जयंत नारळीकर आपल्याला सांगतात की या संपूर्ण जे काही अवकाश आहे या अवकाशाचं आम्हा सायंटिस्टना 5% सुद्धा नॉलेज नाहीये. कारण या अवकाशामध्ये अनेक असणारे असंख्य असणारे तारे, त्या ताऱ्यांचे असणारे अनेक असणारे उपग्रह, त्यांचे असणारे उपग्रह आणि त्या पृथ्वीपासून असणारे खूप दूर अंतर, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर जयंत नारळीकर सांगतायत ते अत्यंत बरोबर सांगतायत. आणि मग या असणाऱ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये ज्या काही आपल्या खगोलीय असणाऱ्या काही दुर्बिणी आहेत किंवा आपण सोडलेले कृत्रिम उपग्रह आहेत किंवा आपण सोडलेले अवकाशयान आहेत, यांच्या मार्फत जे जे काही आपण संकलन करतो किंवा यांच्या मार्फत जे जे काही आपण कलेक्शन करतो, डेटा आपण एकत्रित करतो, ती एकत्रित केलेला डेटा त्याच्यावरती प्रक्रिया करणं, त्याचा निष्कर्ष काढणं, यासाठी सुद्धा अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये मित्रांनो संगणक जो आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. याचबरोबर या अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे काही कृत्रिम उपग्रह आहेत ते कृत्रिम उपग्रह बनवणं, ते कृत्रिम उपग्रहाचं लांबी, रुंदी, वजन यांचं सर्व काही गणिती आकडेमोड करणं, यामध्ये सुद्धा संगणक अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो. या कृत्रिम उपग्रहाला लॉन्च करण्यासाठी लागणारं क्रायोजेनिक इंजिन, त्या इंजिनची क्षमता किती असावी, गुरुत्वाकर्षण किती आहे, काय आहे, कोणत्या ठिकाणावरून हे प्रक्षेपित केलं जाईल, या सर्व गोष्टी मित्रांनो जे काही संगणकामधून जे काही आकडेमोड करून हे ठरवले जातात. आणि मित्रांनो या सर्व गोष्टीमध्ये सुद्धा संगणक अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो. आज आपण बघतो की जेव्हा एखादा अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये एखादा कृत्रिम उपग्रह लॉन्च करायचा असतो तेव्हा मित्रांनो की कितीतरी मोठ्या असणाऱ्या या प्रयोगशाळेमध्ये हजारो असणारे जे काही सायंटिस्ट आहेत ते सायंटिस्ट काय करतात, आपल्या स्क्रीनवरती बसलेले आहेत आणि काय जो काही कृत्रिम उपग्रह लॉन्च होत आहेत त्या लॉन्च होणाऱ्या कृत्रिम उपग्रहावरती नियंत्रणाचं काम, त्याची दिशा ठरवण्याचं काम, त्याचं वेग ठरवण्याचं काम, त्याला अवकाशामध्ये विशिष्ट कक्षेमध्ये स्थापन करण्याचं काम त्या असणाऱ्या नियंत्रण कक्षेतील जे काही सायंटिस्ट आहेत ते सायंटिस्ट मित्रांनो करत असतात. आणि प्रत्येक सायंटिस्ट हा वेगवेगळ्या काम करत असतो आणि त्या वेगवेगळ्या कामांना एकत्रित असं करून एक विशिष्ट असा त्याला मूर्त रूप देण्याचं काम सुद्धा महासंगणक सारखे संगणक करत असतात. तेव्हा मित्रांनो संगणकाचं जे काही महत्व आहे हे महत्व अनन्यसाधारण आहे असं आपण म्हणू शकतो पहा. आणि आपण या संगणकाच्या कार्याची जी काही चर्चा आहे ही चर्चा न संपणारी चर्चा आहे असं आपण म्हणू शकतो. तरी सुद्धा आपण काही जी काही स्क्रीनवरती जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपण थोडक्यात आपण माहिती पाहूया. आणि मात्र तुम्ही असं चिंतन मनन करत राहिलात आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं माहिती गोळा करत राहिलात तर मी काय म्हणालो ते निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल पहा की ह्या संगणकाचं जे काही महत्व आहे हे खूप आहे किंवा ते महत्व आपण शब्दबद्ध करणं अशक्य आहे असंही तुम्हाला वाटून जाईल. यानंतरचं जे महत्व आहे संरक्षण व्यवस्था क्षेत्रामधील महत्व. आज आपण बघतो की संरक्षण व्यवस्थेमध्ये समोरासमोर पूर्वी जी काही युद्ध करायचे, तलवारी घेऊन जायचे, युद्ध करायचे किंवा भाल्यानं युद्ध करायचे मित्रांनो किंवा बाण मारून युद्ध करायचे, हे सर्व दिवस आज मागे पडलेले आहेत. आणि संरक्षण क्षेत्रामध्ये
रडार सारख्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आलेल्या आहेत, किंवा क्षेपणास्त्रासारख्या काही गोष्टी आलेल्या आहेत, किंवा अत्यंत आधुनिक अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे. या सर्व गोष्टी मित्रांनो करत असताना आपण सर्वच क्षेत्रामध्ये या संरक्षण व्यवस्थेच्या सर्व जी काही इन्स्ट्रुमेंट असतील किंवा सर्व भूमिका असेल किंवा सर्व जी काही प्रणाली असेल, या प्रणालीमध्ये आपण संगणकाचा वापर करतो किंवा संगणकाचा आपण त्या ठिकाणी आधार घेत असतो. किंवा वेगवेगळे असणारे जे काही आपले दल आहेत त्याला आपण काय म्हणतो की भूदल म्हणतो, किंवा त्याला आर्मी आपण म्हणतो, नेव्ही आपण म्हणतो, एअरफोर्स आपण म्हणतो. या सर्व गोष्टी या संरक्षण व्यवस्थेचे पार्ट आहेत आणि या प्रत्येक असणाऱ्या सैनिकाची माहिती, त्याचे असणारे पगार, त्याच्या असणाऱ्या सुट्ट्या, त्याची असणारी एकूण सर्व्हिस, त्याची असणारी पेन्शन, या सर्व गोष्टी मित्रांनो या संगणकाच्या द्वारे काय केलं जातं की त्याच्यावरती प्रक्रिया होत असते किंवा ते सर्व काही अपडेट होत असतं. अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला या असणाऱ्या संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा पाहायला मिळते. किंबहुना आपण जी काही रडारच्या साह्यानं शत्रुपक्षाचं विमान सुद्धा आपण ओळखू शकतो आणि त्या साह्यानं आपण काय करू शकतो, अचूक असा मारा त्या विमानावरती सुद्धा करू शकतो. या सर्व गोष्टीमध्ये संगणकाचं जी काही भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यानंतर मित्रांनो संगणकाचं वृत्तपत्रामधील महत्त्व. आज आपण बघतो की वृत्तपत्र आज सुद्धा आहेत आणि पुढेही राहतील, परंतु त्यांची फक्त जी काही पूर्वीसारखी वृत्तपत्र आहेत ही हळूहळू कमी होतील. म्हणजे कागदावर छापली जाणारी वृत्तपत्र कमी होतील असं मला म्हणायचं आहे. आणि ही वृत्तपत्र म्हणजेच तुमच्या स्मार्टफोनमध्ये जी काही वृत्तपत्र आहेत तुम्ही वाचत नाही सोडा, परंतु आहेत मित्रांनो, तुम्ही वाचा, पहा, बघा. या वृत्तपत्रांना आपण कागदावरची असणारी वृत्तपत्र असू दे किंवा हे ई वृत्तपत्र असू देत किंवा त्याला आपण सॉफ्ट कॉपीतील वृत्तपत्र असू देत, यामध्ये संगणकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पूर्वी वृत्तपत्र छापताना खूप श्रम होते. एखादी बातमी छापायची म्हणजे ब्लॉग लावायला लागायचे, अक्षर जुळवायला लागायची, वाक्य जुळवायला लागायची आणि ती बातमी त्याला ब्लॉग म्हणायचे तसं एकत्रित केला जायचा. स्लॉट, तुमच्या सोप्या शब्दात परिचित असणाऱ्या शब्दात त्या स्लॉटमध्ये ती बातमी बसवायची आणि अशा अनेक असे स्लॉट एकत्रित करून एका पेजचे संपूर्ण रचना डिझाईन करून मित्रांनो काय केली जायची, ती वृत्तपत्र छापली जायची आणि आपल्या घरामध्ये पोचवायची. परंतु मित्रांनो आज आपण बघतो की संगणकाच्या साह्यानं पूर्वी अचानकपणे एखादी बातमी लावायची झाली तर खूप असा कसरत किंवा खूप असे श्रम घ्यावे लागायचे. आज मित्रांनो अचानकपणे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जरी एखादी न्यूज आली, ज्याला आपण ब्रेकिंग न्यूज म्हणतो, ती आली तरी ती छापण्याची तयारी वृत्तपत्रांची असते. कारण एखाद्या त्या वृत्तपत्रामध्ये जी काही माऊसच्या क्लिकवरती पहिली असणारी जी काही फ्रंट पानावरची असणारी बातमी हे सेकंड पेजवरती टाकतात आणि नवीन आलेली जी काही ब्रेकिंग न्यूज आहे ती फर्स्ट पेजवरती काही क्षणामध्ये ते काय करतात, त्या ठिकाणी तयार करतात किंवा तिथं तयार करण्याची त्यांची तयारी असते. मित्रांनो हे सर्व का होतं, कसं होतं, इतक्या जलद होण्याच्या पाठीमागची जी काही गोष्ट आहे ही गोष्ट काही काल्पनिक नाहीये, तर ती तुम्ही पाहता, अनुभवता आणि ती गोष्ट करण्याच्या पाठीमागं संगणकाचं जे काही योगदान आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यानंतर मित्रांनो भूगोलशास्त्रातील किंवा इतर अन्य सर्वच शास्त्रातील जे काही महत्त्व आहे हे संगणकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मग भूगोलशास्त्रातील किंवा भूगोलातील महत्त्व असं म्हणण्याचं कारण म्हणजे भूगोलामध्ये मॅप्स असतात. हे मॅप्स तयार होताना किंवा आपण पाहतो की अनेक असणाऱ्या प्रक्षेपणाच्या साह्याने हे मॅप्स तयार होतात. पृथ्वीवरच्या कोणत्या प्रदेशाचा मॅप्स बनवायचा आहे त्याच्यावरती आधारित असतं मित्रांनो. प्रक्षेपण कोणतं निवडायचं, त्यासाठी स्केल किती घ्यायचं, अशा अनेक ज्या काही गोष्टी असतात या अनेक गोष्टीसाठी मित्रांनो आज भूगोलशास्त्रातील तज्ज्ञ मंडळी संगणकाची मदत घेत आहे. याशिवाय भूगोलामध्ये सुदूर संवेदनाच्या अभ्यासामध्ये मित्रांनो आज संगणकाचा वापर केला जातोय किंवा भूस्थल दर्शक नकाशांचा
अभ्यास करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातोय. भूगोलातील हवास्थितीदर्शक नकाशांचा अभ्यास करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातोय. किंबहुना मित्रांनो हवामानाचा अंदाज किंवा हवामानाचा अभ्यास करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातोय. आणि या सर्व गोष्टींच्यासाठी मित्रांनो वेगवेगळे प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन्स वापरले जात आहेत. आणि म्हणून इथं स्पेशल भूगोलातील संगणकाचे महत्त्व असं स्पेशल म्हणण्याचं हे कारण आहे. अशा प्रकारे इतर शास्त्रामध्ये सुद्धा संगणकाचं जे काही भूमिका आहे, महत्त्व आहे, अत्यंत महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपण म्हणूया. आणि मित्रांनो आपण संगणकाचं महत्त्व या ठिकाणी आपण संपूया आणि या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया. धन्यवाद.